नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर इयत्ता 9वीच्या गणिताकडे आपण वळतोय. अर्थनियोजन अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे मित्रांनो. जवळपास आपल्याला या प्रकरणावरती 2 सराव संच आहे आणि एक संकीर्ण प्रश्नसंग्रह आहे. तर यातला सराव संच 6.1 आज आपण बघणार आहोत. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्या. पहिला जो प्रश्न आहे तो आपल्याकडे काय आहे की अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते. अलका काय करते? 90% रक्कम खर्च करते. अलकाचा जो खर्च आहे तो 90%. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो की बाबा अलकाचा जो खर्च आहे तो आपल्याला दिलेला आहे 90%. मित्रांनो, अलकाचा खर्च जर का 90% असेल तर अलकाची बचत किती असणार? टक्केवारीच्या स्वरूपात जर बघायला गेलं तर अलकाची जी बचत आहे ती बचत असणार आहे 10%. ओके, शेकडा बचत आपण त्याला वाटलंच तर म्हणून शेकडा बचत 10%. ओके, आणि महिन्याला 120 रुपयांची ती बचत करते. लक्षात घ्या, अलकाला दर महिन्याला पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम खर्च करते आणि 120 रुपयाची बचत करते. आता ही जी 120 रुपयाची बचत आहे ती 10% येते. लक्षात घ्या, 120 रुपये म्हणजे किती झाले? 10% रक्कम झाली. मग तुम्ही म्हणू शकता की शेकडा बचत 10% आणि रुपयांमध्ये बचत जी आपण बघितलं तर रुपयांमध्ये आपल्याला बचत तिची दिसते, ती आपल्याला दिसते ₹120. तर आपल्याला प्रश्न विचारलाय तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम, मग इथे आपण लिहू अलकाला पाठवण्यात येणारी रक्कम किंवा तिला मिळणारी रक्कम. मग आता या ठिकाणी तिला आपण एक्स म्हणू. रुपये एक्स तितके पैसे तिला मिळतात. अलकाला समजा ₹X मिळतात. आता या प्रश्नात जर का तुम्ही भावांनो नीट बघितलं तर मला काय दिले? खर्च दिलाय 90%. बचत 2 प्रकारची आहे. एक शेकडा बचत दिले 10% आणि दुसरी रुपयांमध्ये बचत दिले 20%. म्हणजे मला बचतीचं सूत्र वापरता येईल, कारण मला बचत दोन्ही भागामध्ये दिले. मग मी बचत कशी काढतो? बचत जर मला काढायची झाली तर बचत कशावरती असणार आहे? तिला जे एकूण पैसे मिळतात ₹X, एकूण पैसे तिला किती रुपये मिळतात? ₹X. मग या ₹X किती टक्के असणार? 10% बचत. तिची बचत किती? शेकडा 10%. म्हणजे बचत जी आहे तिची ₹X, तिला पाठवण्यात येणाऱ्या रकमेवरती ती 10% बचत करते. म्हणजे पाठवण्यात येणारी रक्कम ₹X, तिच्यावर ताईची 10% बचत, बरोबर ना? 10% बचत आहे. मग ही बचत रुपयांमध्ये मला ₹120 दिलेली आहे. एक्स आपल्या जागेवर आणि 10% म्हणजे 10/100. आता इथं कॅल्क्युलेशन करून जी एक्सची किंमत येईल ते तुमचं उत्तर. 10 × 10 10 10 100 म्हणजे 120 बरोबर एक्स गुणिले 1/10 आलं. आता 10 इथं भागिले इकडं आलं, मग 120 गुणिले 10 बरोबर आपल्याकडे आलं एक्स आणि एक्स बरोबर किती आलं? ₹1200. तर अशा पद्धतीने मित्रांनो ₹1200 तिला मिळणारी रक्कम. मग आपण या ठिकाणी म्हणू शकतो की अलकाला पाठवण्यात येणारी रक्कम ₹1200 तिला दर महिन्याला पाठवले जातात. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न बघू शकतो. ठीक आहे. आता दुसरा जर प्रश्न आपण बघितला, दुसरा प्रश्न काय? सुमितने ₹50,000 भांडवल घेऊन खाद्यपदार्थाचा व्यवसायाची सुरुवात केली. त्याने बाबा खाद्यपदार्थाचा व्यवसाय चालू केला. आता त्याच्यामध्ये काय विकतोय आपल्याला माहिती नाही. इडली वडा, मेंदू वडा काय विकत असेल, तो काहीतरी विकत असेल. भावाने पेचं बिझनेस चालू केलेला आहे की ₹50,000 त्याने गुंतवलं आणि एक खाद्यपदार्थाचा व्यवसाय चालू केला. त्यामध्ये त्याला पहिल्या वर्षी 20% तोटा झाला. पहिल्या वर्षी तोटा झाला म्हणजे बिचारा लॉसमध्ये गेला. किती टक्के? 20% लॉसमध्ये गेलेला आहे. उरलेल्या भांडवलात दुसऱ्या वर्षी त्याने मिठाईचा व्यवसाय सुरू केला. जे पैसे उरले त्याच्याकडे बाबा 20% लॉस झाला आणि लॉस होऊन जे पैसे त्याच्याकडे उरले त्याच्यामधून त्याने काय केला? नवीन मिठाईचा व्यवसाय चालू केला आणि त्या मिठाईच्या व्यवसायामध्ये त्याला 5% नफा झाला, म्हणजे 5% फायदा झाला. तर आपल्याला ठिकाणी मुद्दा विचारलेला आहे की मूळ भांडवलाचा जर विचार केला तर मूळ भांडवलावरती त्याला शेकडा किती तोटा झाला किंवा शेकडा किती नफा झाला हे मला काढायचं आहे. तर बघा या ठिकाणी आपण लिहू पहिल्या वर्षाची, या ठिकाणी आपण म्हणू शकतो पहिल्या वर्षाचे भांडवल. पहिल्या वर्षाचे जर त्याचं भांडवल बघितलं, जे मूळ भांडवल आहे त्याचं ते आपल्याकडे आहे ₹50,000. बरोबर, ₹50,000 त्याचं भांडवल आहे आणि त्याच्यामधून त्याला काय झाला? तोटा झाला 20%. बघा पहिल्या वर्षी तोटा किती झाला बाबा? पहिल्या वर्षीचा भावाचा तोटा जो आहे तो 20% तोटा झाला. मग शेकडा तोटा आपण या ठिकाणी लिहू. शेकडा तोटा
शेकडा तोटा जो आहे तो 20% आहे. बरोबर 20%. आपण शेकडा तोटा लिहिला 20%. शेकडा तोटा 20% म्हणजे तो पैशाच्या रूपामध्ये जर लिहिलं तोटा, तर हा तोटा आपल्याकडे आहे 50,000 रुपयावरती 20%. 50,000 रुपयावरती 20% म्हणजे गुणिले 20 भागिले 100 झालं. ओके, एकदम साधा सोपा विषय मित्रांनो. आपण पहिल्या वर्षी त्याला जो तोटा झाला तो या ठिकाणी आपण लिहूयात. त्याचं भांडवल आहे 50,000 रुपये, तोटा झाला 20% म्हणजे काय, 50,000वर 20% म्हणजे 50,000 गुणिले 20 भागिले 100. आता 1 2 शून्य गेले, 1 आणि 2 शून्य गेले. आता राहिले काय बाबा आपल्याकडं 5,000 गुणिले 2 म्हणजे किती रुपये तोटा झाला बाबा त्याला. तोटा जो आहे आपल्याकडं रुपये 5,000 गुणिले 2 झालं 10,000 रुपये म्हणजे 10,000 रुपये तोटा. बरोबर, त्याला पहिल्या वर्षी जो तोटा झाला तो 10,000 रुपये. आता मुद्दा काय माहिती आहे का, भांडवलात बघा, उरलेल्या भांडवलात. आता उरलेलं जे भांडवल आहे, किती रुपये भांडवल उरलं, भावाने 50,000 रुपये गुंतवलेले, 10,000 रुपये तोटा झाला, 10,000 रुपये निघून गेले म्हणजे किती रुपये उरले, 40,000 रुपये उरले. मग इथं लिहायचं उरलेले भांडवल, उरलेले भांडवल, भांडवल, उरलेले भांडवल. किती रुपये उरलं बाबा त्याच्याकडं, एकूण भांडवल वजा 10,000. मग किती लिहा, 50,000 वजा या ठिकाणी 10,000 रुपये त्याच्याकडे उरले. 50 मधून 10 गेले, किती रुपये राहिले, रुपये 40,000. तर 40,000 रुपये त्याच्याकडे उरले आणि हे 40,000 रुपये घेऊन त्यांनी काय केलं, मिठाईचा व्यवसाय चालू केला. ओके, मग इथं आपण लिहू दुसऱ्या वर्षाचे भांडवल. आता हे दुसऱ्या वर्षाचं त्याचं जे भांडवल आहे, दुसऱ्या वर्षाचे भांडवल, दुसऱ्या वर्षाचे भांडवल किती किंवा दुसऱ्या वर्षासाठी भांडवल ते त्याच्याकडे आहे 40,000 रुपये, रुपये 40,000. ओके, आता मुद्दा काय माहिती आहे का, दुसऱ्या वर्षी काय झालाय त्याला, दुसऱ्या वर्षी त्याला झालाय नफा, शेकडा नफा झालाय, शेकडा नफा. आता शेकडा नफा किती बाबा त्याला दिलेला आहे 5%, 5% नफा झालेला आहे. शेकडा नफा म्हणजे 5% नफा म्हणजे काय बाबा, हे जे 40,000 रुपये जे आहेत त्याच्यावर 5% आपल्याला लिहायचं आहे. मग इथं लिहायचं नफा बरोबर 40,000 जे आहेत त्याच्यावर 5% म्हणजे गुणिले 5, 40,000 गुणिले 5 भागिले 100. मग आता काय होईल, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, किती राहिले बाबा, 4 5 20. नफा किती झाला बाबा, नफा जो आहे तो झाला रुपये 2,000. 4 5 20 म्हणजे इथं 2,000 रुपये नफा झाला. मग हा झाला त्याचा नफा 2,000 रुपये. बरोबर, आता त्याच्याकडं उरलेले भांडवल, किती भांडवल उरलं बघा. आता शेवटी हा सगळा व्याप होऊन त्याच्याकडे उरलेले जे भांडवल आहे ते आपण या ठिकाणी काढू. उरलेले भांडवल, भांडवल किती रुपये त्याच्याकडे उरलं बाबा, 40,000 रुपये त्याच्याकडे होतं भांडवल. ओके, 40,000 रुपये त्याच्याकडे होते आणि त्या 40,000 रुपयामध्ये हे 2,000 रुपये त्याचे वाढले, 2,000 रुपये नफा झाला, 2,000 रुपये नफा झाला. 40 आणि 2 किती झालं बाबा, रुपये 42,000. आता हा जो प्रश्न आहे मी जरा व्यवस्थित परत एकदा नीट इथपर्यंत सांगतो, कारण इथून सुद्धा आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे. बघा, पहिली गोष्ट, पहिल्या 50,000 रुपये त्यांनी गुंतवले. बरोबर, 50,000 रुपये गुंतवल्यानंतर 20% त्याला काय झाला, तोटा झाला. 50,000 रुपयावरती 20% म्हणजे त्याला 10,000 रुपये तोटा झाला. मग त्याच्याकडे उरले किती, 40,000 रुपये. या 40,000 रुपयामधून त्यांनी दुसरा बिझनेस चालू केला, त्याच्यामधून त्याला 5% बाबा नफा झाला, फायदा झाला. त्याच्याकडे 40,000 रुपये होते, 2,000 रुपये वाढले, 5% म्हणजे 2,000 वाढले, म्हणजे त्याच्याकडे आता उरलेलं भांडवल 42,000 रुपये. आता 2 वर्षानंतरच्या कालावधीमध्ये जर बघितलं तर आपल्याला त्याला नफा झालाय का तोटा झाला, या ठिकाणी हा महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्याकडे. ओके, तर तो आपण या ठिकाणी बघून घेऊ. एक मिनिट फक्त जरा मला द्या, कारण या ठिकाणी तर ऊन येतंय, त्याच्यामुळे पण जरा बस, आता ऊन येणार नाही जास्त, नाहीतर इथे सगळं व्यवस्थित दिसणार नाही तुम्हाला. बघा, आता या ठिकाणी आपण काय करू की इथे जर मुद्दा बघितला तर मला काय करायचं आहे, शेकडा नफा किंवा शेकडा तोटा. आता आपण एक काम करू, त्याच्याकडे होते 50,000 रुपये, तुम्ही नीट विचार करा, आपल्या भावाकडे होते 50,000 रुपये आणि शेवटी राहिलेत किती, 42,000 रुपये. पैसे कमी झालेत का वाढलेत, तर त्याचे पैसे कमी झालेले आहेत, म्हणजे त्याला एकूण तोटा झालेला आहे. एकूण काय झाला, तोटा. एकूण त्याचा तोटा बघा, एकूण तोटा जर बघितला तर 50,000 रुपये गुंतवलेले. ओके, त्याच्यामधून त्याच्याकडे राहिलेत फक्त 42,000 रुपये. ओके, म्हणजे त्याला तोटा किती झाला, रुपये 8,000. रुपये 8,000 रुपये झाला तोटा. आता मला सांगितलं शेकडा तोटा काढायचा. हा जो तोटा आहे तो काय काढायचा, शेकडा तोटा. शेकडा तोटा काढायचा आहे, शेकडा. शेकडा तोटा काढणं एकदम सोपं आहे बाबा. त्याला किती रुपये तोटा झालाय, 8,000 रुपये भागिले गुंतवलेले किती, 50,000 रुपये. 8,000 भागिले 50,000 करायचं आणि गुणिले काय करायचं, 100 रुपये. तर शेकडा तोटा काढण्यासाठी एकदम सोपं आहे की बाबा काय करायचं, किती रुपये त्याला तोटा झाला, 8,000 रुपये भागिले किती रुपये गुंतवलेले, 50,000 रुपये गुणिले 100 करायचं.
बघा 1 2 शून्य गेले, 1 2 शून्य गेले, परत 1 2 गेले, 1 आणि 2 गेले. 80/5, 80/5 बघा. आता 5 एके 5, 5 36 म्हणजे 16%. जर तुम्ही नीट बघितलं तर 16% त्याला काय झालेलं आहे, शेकडा तोटा झाला आहे 16%. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. बघा तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर राहील. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. ठीक आहे, चला. तर आपल्याला संपूर्ण या ठिकाणी हा सराव संच बघायचा आहे. त्यातला हा दुसरा प्रश्न झाला. याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. निखिल काय करतो बाबा, आपल्या मासिक उत्पन्नाचा 5% भाग मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला. बरं का, आता निखिलचा जर खर्च जर बघितला तर बघा, एक नीट लक्षात घ्या, शिक्षणासाठी निखिलचा खर्च किती होतोय, शिक्षणासाठी 5% खर्च होतोय. किती बाबा, 5% भाग खर्च. वाटलंच तर आपण खर्च लिहू आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट शिक्षणाचा खर्च. शिक्षणासाठी जो खर्च आहे तो आहे बाबा 5%. बरोबर. दुसरा पॉईंट काय बाबा, 14% भाग शेअर्समध्ये गुंतवला. दुसरा जो मुद्दा आहे शेअर्समध्ये याने किती गुंतवलेला आहे, बरोबर 14% भाग त्याचा शेअर्समध्ये गुंतवलेला आहे. त्याच्यानंतर 3% भाग जो आहे तो त्याचा बँकेत ठेवाय. 3% भाग बँकेमध्ये बँकेत ठेव आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. बँकेत जी ठेव आहे ती आहे 3% आहे. ओके, बँकेमध्ये ठेव 3% आणि 40% भाग दैनंदिन खर्चासाठी. किती टक्के भाग बाबा, 40% भाग काय, दैनंदिन खर्चासाठी. मग इथं चौथा मुद्दा या ठिकाणी लिहू शकतो, दैनंदिन खर्च. ओके, एक मिनिट. दैनंदिन खर्च जो आहे तो आपल्याकडे किती, दैनंदिन खर्च जो आहे, एक मिनिट बाळा, दैनंदिन खर्च किती आपल्याकडं, 40%. ओके, मग आता एकूण जर मी बघायला गेलं तर एकूण खर्च किती झाला तो या ठिकाणी आपल्याला काढावा लागणार आहे. ओके, तर एकूण खर्च आपल्याला काढावा लागणार. तर एकूण खर्च किती झाला तो आपण या ठिकाणी काढू. यस प्रमेय, जरा बाहेर जा थोडासा, एकच मिनिट, जरा प्रमेय आलेला आहे. हा, मी अभ्यास करतोय इथं. हा, बाय. तर एकूण खर्च जो आहे, तर एकूण खर्च आपण या ठिकाणी काढू. सगळ्यांची बेरीज करा. 40 आणि 43 झाले. 43 नंतर 44, 45, 46, 47. 47 आणि 5 झालं आपल्याकडे 48, 49, 50, 51, 52. जरा नीट एकदा बघा. 5%, 14%, 3%, 40%. 5 आणि 4 9. 9 आणि 3 झाले आपल्याकडे, एकूण टोटल 62% झाला. इथं किती झाला बाबा, 62%. तर याचा एकूण खर्च जो आहे तो 62% झाला. आपण त्याचा खर्च काढला. मुद्दा काय, गुंतवणूक व खर्च जाऊन त्याच्याकडे 19,000 रुपये उरले. आता खर्च जर 62% आहे तर बचत किती झाली, 62. 100 मधून 62 गेले 38%. 38% काय झाली बाबा, त्याची बचत झाली. आणि गुंतवणूक व खर्च जाऊन त्याच्याकडे 19,000 रुपये उरले. ओके, रुपयांमध्ये बचत आपण पकडा. रुपयांमध्ये त्याची बचत जर आपण बघितली तर ती बचत आपल्याकडे आहे रुपये 19,000. ओके, ही बाबा त्याची रुपयांमध्ये बचत. तर त्याचे मासिक उत्पन्न काढा. आता मासिक उत्पन्न काय करू, मासिक उत्पन्न आपण काय करू, रुपये x मानू. बघा, एकदम साधा सोपा विषय. आपण काय मोठं काम नाही केलं. पहिली गोष्ट काय केली की त्याचे सगळ्या खर्च लिहिला. शिक्षणावर 5%, शेअर्सवर 14%, बँकेत 3%, दैनंदिन 40%. एकूण त्याचा जो खर्च आहे 62%, तर त्याची बचत झाली 38%. 100 मधून 62 गेले 38%. बचत 38% आहे टक्क्यामध्ये आणि रुपयांमध्ये 19,000 बचत आहे. तर त्याचे मासिक उत्पन्न काढा. मग आपण बचतचं सूत्र वापरू, कारण मला बचत माहिती आहे. बचत जी आहे ती मासिक उत्पन्नावर म्हणजे x रुपयावर किती टक्के दिले बाबा, 38%. म्हणजे x रुपयावर 38% म्हणजे गुणिले 38/38% लिहा. ओके, आता बचत मला या ठिकाणी किती दिलेली आहे, रुपयांमध्ये जर बघितलं तर 19,000 रुपये. 1 2 3 बरोबर. x गुणिले 38% म्हणजे किती, 38/100. आता 38/100 ला इकडे आणू, कारण मला x ची किंमत काढायची. 19,000 आपल्या जागेवर, बरोबर. हे 38 वर आहेत, इकडे आले खाली, गुणिले 100 भागिले इकडे आले, गुणिले, आणि बरोबर किती बाबा, x. आता बघा, 19 1 19, 19 दुने 38, बरोबर. मग वर राहिलं काय, 100 गुणिले 1000. 19 1 19 म्हणजे 3 शून्य, बरोबर. 1000 आलं. 100 गुणिले 1000, 1 लाख. x बरोबर किती, 1 लाख आले वर, आणि भागिले खाली 2, बरोबर. 1 लाखाला 2 आणि भाग लावला, आपल्याकडे किती आला बाबा, 50,000. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की 50,000 रुपये आपल्याला या ठिकाणी त्याचं मासिक उत्पन्न आपण काढू शकतो. तर अशा पद्धतीने हा प्रश्न मला काढावा लागेल. प्रश्न पहिल्यासारखाच आहे. हा तिसरा प्रश्न, पहिला आणि तिसरा प्रश्न सारखाच आहे, फक्त इथं जरा जास्त खर्च वेगळ्या पद्धतीने दिला, तो आपण एकत्र काढला. पहिल्या प्रश्नामध्ये डायरेक्ट टोटल खर्च दिला होता. आता आपण चौथा प्रश्न बघूयात. चौथ्या प्रश्नामध्ये बघा काय दिले. बघा, चौथा जरासा वेगळा विषय. चौथ्या प्रश्नात आपल्याला दिले, सय्यद भाई यांनी
आपल्या उत्पन्नापैकी 40,000 रुपये उत्पन्न 8% चक्रवाढाने 2 वर्षांकरता बँकेत गुंतवले. त्याचबरोबर श्री फर्नांडिस यांनी 1,20,000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षांकरता गुंतवले. 2 वर्षानंतर फर्नांडिस यांना 1,92,000 रुपये मिळाले. तर सय्यदभाई व फर्नांडिस यापैकी कोणाची गुंतवणूक जास्त फायदेशीर आहे? तर आता आपण एक काम करू, सय्यदभाईंचा विचार करू. सय्यदभाईंचा जर तुम्ही विचार केला तर या सय्यदभाईंना आपल्याला किती फायदा झाला पैसे गुंतवल्यामुळे? 40,000 रुपये गुंतवल्यावर किती मिळाले? जसं फर्नांडिस यांनी 1,20,000 रुपये गुंतवले, त्यांना 1,92,000 रुपये मिळाले. तर इथं चक्रवाढ व्याजाने गुंतवलेले कोणी बाबा या ठिकाणी? सय्यदभाईंनी. त्यांना किती रुपये मिळतील बघा. सय्यदभाईंनी गुंतवले पैसे किती बाबा? रुपये 40,000. बरोबर, 40,000 रुपये झालं. त्याच्यानंतर व्याज काय बाबा? व्याज म्हणजे इंटरेस्ट किती बाबा? 8% आहे. बरोबर. 2 वर्षाकरता गुंतवले. नंबर ऑफ इयर बरोबर 2 वर्ष आपल्याकडे, 2 इयर्स आहेत, 2 वर्ष आपल्याकडे आहेत. ओके, 2 वर्षांसाठी गुंतवलेले आहेत. ओके, आता या ठिकाणी इथं मला काय करायचं आहे? हे जे पैसे गुंतवले ते चक्रवाढ व्याजाने, तर चक्रवाढ व्याजामध्ये किती रुपये मिळतील ते काढायचं सूत्र आपल्याकडे. ए बरोबर पी कंसामध्ये 1 अधिक या ठिकाणी आपण लिहू शकतो आर भागिले 100 आणि त्याचा n वा घात. ओके, असं हे सूत्र आहे. आता पी किती बाबा? गुंतवलेली रक्कम आहे 40,000. 1 2 3 4 0 कंसामध्ये 1 अधिक आर किती बाबा? आर आपल्याला दिलेलं आहे, रेट ऑफ रिटर्न, याला आपण आर म्हणू. चला, आर रेट ऑफ रिटर्न, याला आर म्हणू. आर बरोबर 8 आहे. 8 भागिले 100 आणि त्याचा n वा घात. किती वर्षासाठी गुंतवले? 2 वर्षासाठी. आता बघा काय होईल? 40,000 आपल्या जागेवर आपण 8वीला शिकलो. आता इथे तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले अधिक 8, इथे 1च्या खाली काय ना, म्हणजे 1 8 1 8 झालं. आणि भागिले आपले 100 जसेच्या तसे डोक्यावर केला वर्ग. ए बरोबर आपल्याला त्याला मिळणारे जे पैसे आहेत, ए बरोबर काय आलं बाबा? इथे 40,000 आपल्या जागेवर. कंसामध्ये 100 अधिक 8 झालं 108. 108 आणि भागिले आपल्याकडे 100, त्याचा करा वर्ग. आता बघा 40,000 1 2 3 4 आपल्या जागेवर 108चा वर्ग किती? 108चा वर्ग म्हणजे 108 गुणिले 108, हा गुणाकार करा. 8 8 64चे 4, हातच्या आले 6. 8 0 0 आणि 6 झाले, 6 झाले. आणि परत 8 1 8, एक 0 घेतला, दुसरा 0 1 2 3 0 घेतले. बघा, एक 0 घेतला, 0 8 8 0 1 0 आणि 0 0 0 0 आणि 0 1 0. 1 आणि 2 0 घेतले, 1 8 8 1 0 0 1 1 1. बघा काय झालं? 4 6 8 आणि 8 16चे 6, हातच्या आला 1, इथं 1 आला, इथं 1 आला. 11,664. एकदा परत बघा. 8 8 64, हातच्या आले 6. ओके, 8 0 0 6 आपल्या जागेवर आणि 8 1 8. हे 3 0 घेतले आपण, इथे 1 0 घेतला आणि 8 0 0 वगैरे 0 येईल. हे 2 0 आपण एक्स्ट्रा घेतले. त्याच्यानंतर 1 8 8 1 0 0 आणि या ठिकाणी 1 1 1 आपल्याकडे आला. मग आता हे 4 हे 6 8 आणि 8 16चे 6, हातच्या आले 1, हा 1 आणि 1, 11,664. इथं लिहायचं 11,664 भागिले आपल्याकडे हे 100. आता काय होईल? 100 गुणिले 100. 100चा वर्ग म्हणजे 100 गुणिले 100. बघा, हे 2 0 हे 2 0 4 0 गेले आणि हे 4 0 गेले. म्हणजे माझ्याकडे या ठिकाणी काय उरलं? ए बरोबर 4 गुणिले 11,664. 11,664ला मी आता 4ने गुणतो. 11,664 गुणिले 4. 4 चौक 16चे 6, हातच्या आले 1. बरोबर. 4 सक 24 आणि 1 25चे 5, हातच्या आले 2. 4 सक 24 25 26चे 6. बरं, 4 सक 24 25 26चे 6, हातच्या आले 2. 4 1 4, 4 आणि 2 झाले 6 आणि 4 1 4. 46,656. किती आलं? 46,656. एवढे पैसे त्याला मिळाले. किती रुपये? 46,656. मग आता मला सांगा, याच्यावरती त्याला व्याज किती रुपये मिळाले? आता बघा, त्याने गुंतवले किती होते? 40,000 रुपये. मिळाले 46,656. म्हणजे हे किती रुपये जास्त मिळाले? म्हणजे हे जे व्याज आहे आपण या ठिकाणी काढू, इंटरेस्ट म्हणजे व्याज काढू. ए वजा पी. ए किती बाबा? 46,656. 46,656 वजा 40,000. बरोबर. बरोबर किती राहिले? 6,656. त्याला 6,656 रुपये एक्स्ट्रा मिळाले. 6,656 रुपये एक्स्ट्रा मिळाले. मग आपण काय करू? शेकडा नफा काढू याचा. काय काढू? शेकडा नफा. याला जे हे पैसे मिळालेत ते शेकडा किती मिळाले हे आपण काढू, म्हणजे कंपॅरिझन करायला सोपं पडेल. मग या ठिकाणी मिळू शकतो शेकडा नफा. शेकडा नफा आपण याचा काढू. शेकडा नफा. मग तो मला कसा शेकडा नफा आपण या ठिकाणी काढू. त्याचा शेकडा नफा म्हणजे त्याला शेकडा झालेला फायदा आपण या ठिकाणी काढू.
गुंतवले होते 6,656. किती रुपयापैकी जरा इथे वरती लिहू, शेकडा नफा, शेकडा नफा. ओके, गुंतवलेले त्यांनी किती, 6,656. मग या ठिकाणी इथं लिहायचे 6,656, 6,656. किती रुपये, सॉरी, त्याला मिळालेले पैसे, व्याज, मिळालेलं व्याज किती, 6,656. आणि गुंतवलेले किती, 40,000 रुपये गुंतवलेले. 1 2 3 4 आणि गुणिले काय करायचं, 100. 1 2 1 2 शून्य गेले. मग आता काय करायचं, 400ने 6,656ला भाग लावायचा. 400ने भाग लावायचा 6,656ला. बघा, 4 एके 4, या ठिकाणी बघितलं, 4 एके 4 पकडा, 4 एके 4 म्हणजे 400 एके 400, हे 5, हे 6 आणि 6तून 4 गेले 2. ओके, एक शून्य घेतला. 4 सक 24 म्हणजे इथं आले 2,400. बरोबर, एक शून्य आला, 5तून शून्य गेले 5, 6तून 4 गेले 2, एक शून्य घेतला, एक पॉईंट घेतला, परत 4 सक 24 आलं. ओके, हे 2 शून्य, 5तून 4 गेले आपल्याकडं 1 आला, परत एक शून्य घेतला. 4 एके 4, 4 दुने 8 आलं आपल्याकडं, म्हणजे या ठिकाणी 800 आलं. 100मधून 800 गेले, आपल्याकडे किती राहिले, फक्त 200 घेतले, एक शून्य घेतला आणि 4 पंचे 20 म्हणजे 16.625 उत्तर येईल. मग तुम्ही 16.6 वगैरे या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे, 16.6 वगैरे लिहिलं तरी चालेल. 16.6% किती त्याला मिळाले बाबा रिटर्न, 16.6%च्या आसपास त्याला या ठिकाणी रिटर्न मिळालेले आहेत पैसे. एवढे पैसे, एवढे त्याला टक्केवारीच्या अनुषंगाने रिटर्न मिळाले. हे झालं सय्यदभाईसाठी. दुसरा मुद्दा आपल्याकडे कोण आहे, फर्नांडिस. श्री फर्नांडिससाठी आता आपण काढू. श्री फर्नांडिस यांचा जर विचार केला तर यांनी गुंतवलेले पैसे किती आहेत, गुंतवलेले पैसे म्हणजे त्यांचं प्रिन्सिपल किती होतं, त्यांच्याकडे प्रिन्सिपल म्हणजे त्यांनी किती रुपये गुंतवले होते, तर त्यांनी गुंतवले होते 1,20,000 रुपये. किती, 1,20,000 रुपये गुंतवले होते. आणि त्यांना किती रुपये अमाऊंट मिळाली, त्यांना अमाऊंट मिळालेली आहे 1,92,000 रुपये. एवढे पैसे त्यांना मिळाले. तर मला सांगा, यांना त्याच्यामध्ये मिळालेला नफा किती झाला, त्यांचा जो नफा आहे, तो त्यांचा नफा जो आहे, तो नफा किती झाला, 1,92,000 मधून तुम्ही 1,20,000 वजा करा. 1,92,000 मधून 1,20,000 रुपये तुम्ही वजा करा. मग किती रुपये झाले बाबा, हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले, 1 2 3, 2तून शून्य गेले 2, 9तून 2 गेले 7, 72,000 रुपये त्यांना काय मिळाले, एक्स्ट्रा मिळालेले आहेत. 72,000 रुपये त्यांना काय मिळाला बाबा, फायदा झालेला आहे, नफा. मग आता हा शेकडा नफा आपण या ठिकाणी काढू. शेकडा नफा म्हणजे टक्केवारीच्या स्वरूपात काढलं तर जरा सोपं पडेल. 72,000 रुपये त्यांना मिळाले जेव्हा त्यांनी गुंतवलेले 1,20,000 रुपये आणि गुणिले काय करा, 100 करा. आता बघा, कॅल्क्युलेशन करा, काय झालं, 1 2 1 2 शून्य गेले, परत 1 2 1 2 शून्य गेले, 720 भागिले 12. आता बघा, 12 सक 72 म्हणजे 6 आले आणि हा एक शून्य, 60%. त्यांना किती टक्के फायदा झाला, 60% फायदा झाला. तुम्ही जर सय्यदभाईंनी जे पैसे गुंतवलेले त्याच्यामधून त्यांना 16.6% रिटर्न मिळाले आणि त्याचबरोबर श्री फर्नांडिस यांनी जे पैसे गुंतवलेले त्याच्यामधून त्यांना 60% रिटर्न्स मिळाले. मग सगळ्यात जास्त रिटर्न्स कोणाला मिळालेले आहे, 60%. हा आकडा मोठा आहे त्याच्या 16.6 पेक्षा. मग आपण या ठिकाणी म्हणू शकतो की श्री फर्नांडिस यांची जी गुंतवणूक आहे ती जास्त फायदेशीर आहे किंवा जास्त किफायतशीर आहे, असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आता आपला यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 5वा, त्या प्रश्नाकडे आपण वळूयात. शेवटचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे आपण वळू. बघा, चला, यामध्ये बघा, पुढच्या प्रश्नामध्ये काय आपल्याकडं, शेवटचा प्रश्न, समीराने आपल्या उत्पन्नाच्या 3% उत्पन्न समाज कार्यासाठी दिले आणि 90% उत्पन्न खर्च केलं. आता बघा, समीराचा जो खर्च आहे, समीराचा खर्च जो आहे, समीर नाहीये तर समीराचा खर्च, समीराचा जो खर्च आहे तो खर्च किती बाबा, 90% आहे. आणि त्याच्यामध्ये समाज कार्यासाठी तिने किती रुपये दिलेत, 3% दिलेत. ओके, समाज कार्यासाठी तिने किती दिलेत बाबा, बरोबर 3% दिलेत. मग एकूण खर्च किती झाला, एकूण खर्च जो आहे समीराचा तो आपल्याकडे झाला 90 आणि 3 93%. समीराचा एकूण खर्च 93%. आता एकूण खर्च 93% तर एकूण बचत किती, 100 मधून 93 गेले, किती राहिले, 7. एकूण बचत जी आहे आपली, ती एकूण बचत आपल्याकडे आली 7%, बरोबर 7%. एकूण बचत 7%. आता पुढचा मुद्दा काय की तिच्याकडे 1,750 रुपये शिल्लक राहिले. शिल्लक राहिलेली रक्कम म्हणजेच बचत. ही झाली शेकडा बचत झाली आणि शिल्लक राहिलेली बचत आणि ती इथं वाटलंच लिहू 7%, ही झाली शेकडा बचत. एकूण शेकडा बचत 60%,
आणि शिल्लक राहिलेली रक्कम म्हणजे बचत जी आहे तिची ती बाबा शिल्लक राहिलेली रक्कम आहे रुपये 1750. तर आपल्याला लिहायचं आहे तिचे मासिक उत्पन्न. आता मासिक उत्पन्न काढा. एकदम सोपा प्रश्न आहे. मासिक उत्पन्न जो आपला पहिला जो प्रश्न होता मित्रांनो त्याच्यासारखाच आहे. पहिला जो प्रश्न होता त्याच्यासारखाच प्रश्न आहे मासिक उत्पन्न. आता मासिक उत्पन्न कसं काढणार? बचतीच्या आधारावर आपण काढू. बचत बरोबर x रुपयावर किती टक्के बचत आहे? 7% बचत आहे. मग x रुपयावरती 7% या ठिकाणी आपण लिहिलं. बचत किती रुपये? 1750 आहे. बरोबर x गुणिले 7% म्हणजे 7/100 झालं. आपल्याला x ची किंमत काढायची. 1750 आपल्या जाग्यावर, 100 गेला वर. ओके, 7 गुणिले इकडे आले भागिले बरोबर x. 700 इकडे घेतलं. 7ने 1750 ला भाग लावा. 1750 ला भाग लावा 7ने. 7 1 7. 7 1 7. 7 दुने 14 येतात. 17तून 14 गेले 3, वरून आले 5. 7 5 35 आणि 1 0 घ्या. 250 तुमच्याकडे उत्तर येईल या ठिकाणी. किती येईल? 250. 7ने भाग लावला, इथं आलं 250. 7 1 7 आणि इथं भाग लावला, तुमच्याकडे आलं 250. 250 गुणिले आपले हे 100 बरोबर x. म्हणजे x बरोबर किती? 250 गुणिले 100 केलं तर तुमच्याकडे उरतात 25,000 राहतात. 1 2 3 25,000 रुपये. म्हणजे या ठिकाणी समीराला मिळणारं जे काही मासिक उत्पन्न आहे ते 25,000 असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. तर एकदम सोपा प्रश्न आहे. तर आपण हा सराव संच 6.1 पूर्ण बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर सराव संच 6.2 वरती चर्चा करूयात. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.